ये की लवकर आण. अरे कुठं चालला आता? एकट्या एकट्यानं कुठं नाही जायचं. काय करू थांबून? झालं ना सगळं? अरे थांब की, रीत असते ना रे. मग आणलं का? आता भाकर तुकडा आण. हे काय वाट नाही लावली का सगळं तुझं? जाय भाकर तुकडा आण, जाय जाय. झालं बाबा, पडले एकदाच्या अक्षदा पोरीच्या डोक्यावर. आहे जे झालं ते बरोबर झालं नाही. चुकल कसं? अरे बाबा नाथा, ह्या गाठी वरच मानलेल्या असता. आता तू त्या सज्जनच्या बापासमोर तुझ्या डोक्यावरचा फेटा काढून ठेवला. काय झालं का? असं समज का ते पांडुरंगाच्याच मनात तसं होतं. आणि त्यानं जर तुझ्या लेकीची कुंडली आब्याशी जोडली असं, कोण काय करणार आहे? अगं पण त्या दोघांचं पटत नाही ना, सारखे भांडत असतात. तू नको काळजी करू, पटल हळूहळू त्यांचं. त्यांचा संसार सुखाचा होऊ दे म्हणजे झालं. जो चोच देतो ना तो चारा बी देतो. आता जसं गाठ बांधली आहे ना तसं संसार बी घेईल करून तो. पांडुरंगा, माझ्या लेकीचं सुख आता तुझ्याच हातात आहे बाबा. माझ्या वाटणीचं सुख बी तिलाच मिळू दे. राम कृष्ण हरी. सांगितलं ना तुला, लिख दीजिए बघ मी. येळच नाही मला कशासाठी. बरं चल, नंतर बोलते ते. अगं सांगितलं ना तर काय, सांगितलेलं कळत नाही का? एकदा नाही बोलायचंय मला तुझ्याशी. काय दौलतराव, दरवाजातच? काय तेच तुम्हालाच बघत होतो, म्हणलं निघतो आता. असं कसं जेवण करून जायचं? नाही जेवत नाही, आता निघतो. अहो, एवढं केलंय तुम्ही एवढं केलं म्हणजे काय उपकार केले का आप्पा? आपल्या गावची लेक आहे, आपलं काम आहे नाही का? आणि आबांनी वधूवरांना दोघांना शुभाशीर्वाद सांगितलेले आहेत. हा? येतो. अरे आवरलं का? हा राव सज्जनराव, काय झालं? जास्त स्ट्रेस आला ना की नाकातनं रक्त येतं माझ्या. मग काय डॉक्टर विक्टर? नाही नको, डॉक्टरकडे जाऊन काय उपयोग नाही. आता काय सगळं संपलंय ना माझं. हे सगळं बघवत नाही मला. अरे उरकत का नाही आजच्या दिवसात? आधी तयारी करायला काय होतं रे तुम्हाला? होय, आणलं का? हे धर. हा, हे पकड. हे दे मला. आता ह्या हातात हे धर. काय करावं या पोरी? हा, या आता. मापटं ओलांडायचं आणि आत यायचं. आहे या पुढं का काय झालं? नाव घ्यायचं राहिलं ना. काय म्हणते ते उखाना? आज बरेच सुद्धित आहे तुम्ही. उखाणा बिखाना घ्यायचं लक्षात राहिले ते. का ग बघव ना का तुला तो सुद्धी द्यायते. ए बाद झालं ना कुठपुढं वाजवणं. चला चला सुरू करा लवकर.
दत्ते घे बाई, काय नाव घेतेस ती घे. नाव जसं जमेल तसं घे. मंगळसूत्राच्या 2 वाट्या सासरन माहेर. अभिमन्यू रावांनी दिला मला आज सौभाग्याचा आहे. वा वा वा. भारी, एकदम भारी. अभ्या आता तू नाही, मला नाही जमणार. थोडकं मोडकं घे बाबा. नाही जमणार. मी बोलून दाखवू का? मी स्वतः 5 नाव तयार करून ठेवलीत. नाही नको. अहो मी स्वतः केलीत ना, पाठ करून ठेवलीत. बोलतो ना. डोळे मासोळी हास्य मोती. ऐका नीट. डोळे मासोळी हास्य मोती. ऐकताय का? डोळे मासोळी हास्य मोती. आता संसार करणार मी लतिका संगती. ओ सज्जनराव, तुम्ही आमच्या लतिकाचं नाव कशा पाय घेतलं? मी पाठ करून ठेवली होती ना, म्हणून बोललो. आता तिचं लग्न झालंय, आमच्या घरची सून आहे ती, तिचं नाव नाही घ्यायचं तुम्ही. अहो पण तुम्ही आले कशाला परत? पप्पांशी भांडून आलो ना. अभि अभि कुठं जातो? थांब ना जरा. नको घेऊ ना, राहू दे. पण एकत्र जोड्याने तर आत्या. हे आहे, बस झालं आता. हो चिरंजीव, सगळंच ऐकतोय तुमचं. बस करा आता. गेला ते जाऊ दे त्याला. तू ये आत. जहागीरदारांची धाकटी सून आहेस ना तू. मग आता तुझ्या हक्काच्या घरात प्रवेश कर. मापटो ओलांड आणि ये आत. दत्ते, माझं स्वप्न दत्त महाराज असं पूर्ण करतील याची काय कल्पनाच नव्हती बाई मला. ये. सावकाश. हे सांभाळा बरं. काऊन चिडलास तू अभ्या? हे बाय कामिनी, आधी डोकं फिरलंय माझं. जाय तू इथून.
मी तर आधीच म्हणलं होतं तुला पळून जाऊ म्हणून. आणि काय करायचं? काय करायचं काय? जीव गेला असता त्या बापूंचा आणि माझ्या आईने जीव दिला असता. पण मग आता काय? नाही माहित मला. मग आपल्या दोघांचं काय अभ्या? मला नाही माहिती, नको विचारू मला. म्हणजे हे बाई, हात जोडतो तुझ्या पुढे. माझ्या आयुष्याचे 12 वाजून घेतलेत मी या पोरीचे लग्न करू, कळलं? या वहिनी साहेब या. अरे काय असू दादा तू पण ना. ही तुमची खोली. काही लागलं तर सांगा हक्काने. काय चला येतो आम्ही. चल ठीक आहे. शिरा? ऐक अभ्या काय झालं? अभ्या काय झालं? मामी मामी लवकर या. अभ्या अभ्या, अभ्या काय झालं बाबा? पडलो मी. नाही मामी माझ्यामुळे लागलं त्याला. ते रडू नये माय, रडू नये. उगी उगी रडायचं नाही. आता मला सांग, तो मैदानावर गेला असता खेळायला तर पडलाच असता ना. रडू नये. उगी 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 उगी. अभ्या, अरे शिरा आणलाय ना तिने, खा की. रडू नये. काय नाही होणार त्याला. कसा झालाय सांगा बरे. आहे रती नाही तर घर रिकाम रिकाम वाटतं नाही. नाथा हळवं होणं सोड बाबा. माझी लती लग्नाला उभी राहा म्हणलं, गप गुमान उभी राहिली बिचारी. तू नाही की तू नाही. आधी सज्जनरावांबरोबर, नंतर आभ्या बरोबर. तिच्या मनाचा विचारच केला नाही मी. फक्त लोक काय म्हणतील ह्याचाच विचार करत राहिलो. अरे पण कुठं वाईट झालं? आब्या कितीतरी उजवाय. नाहीतर काय, मला बी बरंच वाटलं. नाहीतरी हिंदू वहिनी आणि आप्पा सांभाळूनच घेतील ना आपल्या लतीला. सासरची माणसं चांगली नसतील तर त्रास होतोच मुलीला. आपली लती सज्जनरावांच्या घरी सुखी नसती राहिली बापू. अरे शेजारीच तर गेली पोरगी. हा गाय आहे लती म्हणजे माझ्या काळजाचा तुकडा आहे ग. तुमचा काळजाचा तुकडा सेफ आहे बाजूला. हेच एक सुख आहे पाय. तिथं तिला कसलं बी जाच नाही होणार. बरोबर उडा आमचं. फूस लावली की आमच्या पोराला तुम्ही. आत्ताच्या आत्ता आमच्या पोराला बोलवा. सज्जनराव, आता देवदासून काय फायदा आहे? मी बघा तुझं रॅम्प वॉक करत नाव घेते ते. हा पण तुमच्या नंतर माझा नंबर. हा तुम्हीच सारखं सारखं नाव घेताय, ते पण माझ्या दुश्मनचं. दुश्मनचा? अभिनम्यूच.
आणि तुम्ही तुम्ही बी माझ्या दुश्मनचं नाव घेताच की त्या ठब्बीचं. डब्बी नाही बोलायचं. किती क्यूट दिसते ती, हसते तर किती गोड दिसते, आणि रागवली तर बाप बाप अशी क्यूट दिसते ना. हा बापू, अहो सासरे बुवा बोला ना. हा मी इथंच आहे तुमच्या बाजूला. हा हा आलो ना लगेच. पप्पा आलेत वाटतं. मग जाणार का आता तुम्ही कुठं? तुमच्या घरी? आता काय पप्पा काय म्हणतायत काय माहिती. आलं बघा तिवट, तुला काय अक्कल आहे का रे? पप्पा अरे लोकांच्या दारात पडून हायस तू. यांनी लाता मारून बाहेर काढायची वाट पाहतोय का? माझं प्रेम आहे लतीवर. अहो सज्जनराव, लग्न झालं तिचं आता. आता असं काय बोलून राहिले तुम्ही? हे यांच्यामुळे. अहो पण काय अर्थ आहे का अशा लग्नाला? ना नवरीला नवरा पसंत ना नवऱ्याला नवरी पसंत. बस काय ऐकायचं नाही मला. लावले तेवढे दिवे पुरे, चला घरी आता. मी येणार नाही. मला माहिती आहे परत तुम्ही दुसरी मुलगी माझ्या समोर उभी करणार, परत त्यांच्याकडे हुंडा मागणार, परत परत तुम्ही तेच करणार. मला कंटाळा आलाय पप्पा. तुझा कंटाळाच काढतो. पप्पा मारू नका ना. अहो, नको, पप्पा. पप्पा, वाचवा ना, पप्पा. पप्पा, नको, पप्पा. अरे नको ना, बापू बापू वाचवा बापू. मी नाही जाणार, मी येतच राहणार आहे. तुम्ही उठा उठा. अहो शिरपत्र, त्यांना राहू द्या इथे, मी धाडतो त्यांना उद्या. अरे तुला काही अक्कल आहे का? सोयरीक मोडली आपली इथली आणि तू इथं राहणार हायस वय? अरे निदान जनाची नाही तर मनाची तरी बाळग. असा नाही ऐकणार तो त्याला. शिरपत्र मारू नका. ए बाबा, काय वाटतं का तुला एवढ्या मोठ्या पोराला मारितो? हो, माझ्याच पोराला मारतोय ना, तुमच्या तर नाही ना. माझ्या पोराला हात तर लावून दाखव. उभा चिरी निळी ना आहेत मान काय? माझ्या घरात आहे तू, लक्षात ठेव. तुझ्या हा अजय, नकार ठाई ठाई हाती लागना काही झेलते वादळ लावते ठिगळ परथ्यात वाट संपली ना 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 ना. अजय बाजूला व्हा. नाही होणार. हे बघा तुम्ही मध्ये पडू नका. का मध्ये पडू नको रे? अहो बाईच्या जातीनं मध्ये. ऐ, ही बाई जर तिच्या जातीवर आली ना, उभा गाडील तुला जमिनीत. कळलं का? लय ऐकून घेतलं तुझं. माझ्या नाथाला लतीला नाही नाही ते बोलला. बस झाली तुझी दादागिरी. मोगलाई नाही तर निघ माझ्या घरात ना. त्याला यायचं तेव्हा येईल तो. आणि हा, माझे 2 लाख दे आणि मग तुझं पोरगण ये. ए आहे, राहू दे शिरपत्र, मी धाडतो त्यांना उद्याच्या गाडीत. घरी ये, आता फोडतो ना तुला. चला. बापू मला नका पाठवू प्लीज, मला मदत करा. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, तुम्ही जबाबदार आहात. तुम्ही अभिनंदनला पैसे दिले नसते तर माझ्या आयुष्याचा खेळखंडोबा झाला नसता ना.
चला चला बसा इथं. कुठं? काय आता? लक्ष्मीपूजन असतं बाबा. आहे तू अरे रीत असते. किती रीती आहेत अजून तुझ्या? बस तू. आब्या बस. जोडीनं बसा. काय आता हे? निवडून दे. मसाले भात करती. अरे हातातली अंगठी काढ आणि नाव ठेवलं तिला. झालीत माझी नाव ठेवून. असं नाही आब्या, नवीन नाव दे ना तिला. कायला पाहिजे नवीन नाव? आहे ना तिचं नाव. अरे नवीन संसार, नवीन घर, तसं नवीन नाव. तिच्या बायकोचं नाव बदलणारच ते. तिच्या जागी कामणी होणार आहे. ओके नाही? नाही करायचं मला असलं काही बी. हे असं म्हणून जमत नसतं. नाही बदलणार मी नाव. लते, तुला काही वेगळं नवीन नाव पाहिजे का? हा पाहिजे ना तिला. अगं लतिका म्हणजे कशी वेल असती की नाही? कशी असती वेल? नाजूक, सुंदर. तुला कुठं शोभत का ते नाव? तिला पाहिजे, तिला वेगळं बदला म्हणजे काहीतरी. हे मे ती घरची लक्ष्मी आहे आता. मग मी पण आहे की नाही लक्ष्मी? लते, तू हिच्याकडे नको बाई लक्ष देऊ. तुला काही नवीन वेगळं नाव पाहिजे का सांग. मामी, माझं नाव माझी ओळख आहे. नाही म्हणजे मला शोभत नसलं तरी बी, पण तुम्हाला चालणार असेल तर मला माझी ओळख नाही बदलायची. हा, मला आवडतं की लतिका हे नाव. राहू दे राहू दे, लतिकाच राहू दे. हे मे हा 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 राहू दे. हा 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 ली. सौ लतिका अभिमन्यू जहागीरदार. जहागीरदार कुटुंबात तुमचं स्वागत आहे. झालं तुमचं? येऊ? अरे सुनमुख आहे. बास झालं आता. मला नका धरू काय. अरे अहो सुनमुख राहत ना. दादा नेहमीचे नाटक आहेत ती, तुम्ही नका लक्ष देऊ. आता तुला काय नवीन आहे का? माहिती आहे की तिला सगळं. होईल तो शांत. चला ओटी भरूया आता. कुणाची ग बाई? मामी हे कशाला? घे माझा हात जोडवेल बाई. अगं सासूने द्यायचं असतं सुनेला.
आता कशाला रडतो? इथं बोलला ना तोंड वर करून, तसं बापा पुढं का नाही बोलला? अहो माझे पप्पा राक्षस आहेत, मला नका ना पाठवू. त्याच्यापेक्षा तुमच्या अंगणात विहीर असेल तर त्या ढकलून मला त्यात, पण मला पाठवू नका ना प्लीज. बर बर, तुम्ही जेवून घेता का? चालेल. काय आहे जेवायला? काय गोड वगैरे आहे का? रडून रडून माझी शुगर लो झाली. आहे ना, जिलबी बी आणि लाडू पण आहे. दोन्ही चालेल. नाथा, काय करायचं रे याचं? हो, बिचारे मनाने चांगलेत. आता राहायचं त्यांना तर राहू दे, खातील आपल्यातली अर्धी भाकर, आणि डोकं शांत झालं ना की जातील. खरंय बाबा, ऋणानुबंध असतात एक एक. याचं काही धड वाटत नाही, पण निदान आभ्याचा आणि लतीचा संसार तरी मार्गी लागू दे रे बाबा. कुठं चालला तू? बाहेर. म्हणजे आपण एकत्र नाही राहू शकत. ही तुझी खोली आहे. तू काय आली मग? लग्न झालंय आपलं. अग्नीला 7 प्रदक्षिणा म्हणजे लग्न म्हणते तू? हो, देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आपलं लग्न झालंय आणि मी ते मान्य केलंय. तू कर मान्य, मी नाही करू शकत. मला माहिती येते. माहिती तर लग्नाला कायला तयार झाली? आपलं यावर बोलणं झालं, परत कायला काढतो ते? तेव्हाच घेतला असताना स्टँड, हे काही झालंच नसतं. मला कायला बोलतो तू? मी का घेऊ स्टँड? एवढंच वाटत होतं तर घ्यायचा होता स्टँड, म्हणायचं होतं नाही. आप्पा आणि मामींनी बघितलं असतं काय करायचं. मला विचारलंच नाही ना कोणी, तुझं मत काय सांगितलं मला. उभं राहायचं लग्नाला, दगडाखाली हात होते, चूक केली मी. शिक्षा दिली मला आईन आप्पांनी. त्यांना कळलं पण थोड्या दिवसात. मला नाही, अख्ख्या घराला शिक्षा आहे. तू जसं वागतो तसं मी नाही वागू शकत माझ्या आई आणि बापूंची. मला जबाबदारी कळती. कळती? मग निभावतो. माझ्याकडनं काय अपेक्षा करू नको. मी केलीच नाहीये काही अपेक्षा. मला माहिती आहे ना, हे लग्न म्हणजे फक्त तडजोड आहे. मला जे योग्य वाटलं ते मी केलं. त्यावेळी केलेली ऍडजस्टमेंट असं समजतो. मला माहिती आहे ना, आपलं पटणं लय अवघड आहे. आपले विचार बी लय वेगळे आहेत. तेच तर सांगत होतो मी, आपलं सगळंच वेगळं आहे. नाहीच पटू शकत, आपलं काही होऊच शकत नाही. ते चांगलंच ओळखून आहे मी. पण बापू, आप्पा, आई आणि मामी यांना त्रास होईल असं मला काय बी वागायचं नाही. हे बाय, मी तुला आधीच सांगितलं होतं, मी ना तुला प्रेम देऊ शकतो ना बायकोचं स्थान. तुझ्यासाठी मी बायको नसेन, पण जागीरदारांची सून तर आहे ना. आपले जे काही आहे ते मी आपल्यापुरतं ठेवेन, पण सून म्हणून माझी जी काही कर्तव्य आहे ती सगळी मी नीट पार पाडत. तू राहा घरात आणि तुझी कर्तव्य पार पाड, पण आपल्यात काही नातं असणार नाही, बोलणं असणार नाही, देवाणघेवाण असणार नाही. मी तुझं अस्तित्वच मान्य नाही करत. तुला काय पाहिजे? खोली पाहिजे ना, दिली. बाहेर जातो मी. आपण नाही राहू शकत एकत्र खोलीत. तू माझ्यासाठी काही करू नको, मी तुझ्यासाठी काही करणार नाही. आणि तू केलंस तर मी स्वीकारणार बी नाही. आपल्यात आता एकच नियम, अंतर राखायचं. शरीराचं, मनाचं, विचाराचं, आयुष्याचं. बाकी कुणाला काय वाटायचं ते वाटू, पण आपल्याला माहिती आहे आपण एकमेकांचे कोणी लागत नाही. काही असेल आपल्यात तर ते असेल अंतर. कळलं? आपलं लग्न हे माझ्याकडून झालेल्या चुकीची शिक्षा आहे. एकदा का चूक सुधारली की शिक्षेतून सुटका. आपल्यात प्रश्न फक्त 20 लाखाचा आहे. ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील ना, त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांची लेख दोन्ही साभार परत करणार. धन्यवाद, आभारी आहे, थँक्यू. ही तुमची अमानत, तुमच्या ऋणातून मी मुक्त. त्यानंतर त्यांच्या पैशाचं आणि त्यांच्या लेकीचं काय करायचं ते बघतील. माझा काही संबंध नाही.
ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही साभार परत करणार. हो मी काय म्हणतो सत्यनारायण घालावं लागणार ना. हा पण पण काय अहो एवढं केलं तेवढं बास झालं की आता. म्हणजे मग तो बसेल का पूजेला? अरे बसल का म्हणजे लग्न केलेलं आहे ना बसायला तर पाहिजे. आता रीत बत मोडणार आहे का तो? अहो का डोक्यात राग घालून घेतला म्हणजे मग काय करावं? आधीच डोक्यात राग आहे त्यांच्या. राग घालून घ्यायची काय गरज आहे? हे बघा देवा ब्राह्मणांच्या साक्षीने लग्न केलेलं आहे तेव्हा सगळं कसं नीट शिस्तीत व्हायला पाहिजे. हा आणि सत्यनारायणची पूजा झाल्याशिवाय त्यांचा संसार तरी कसा सुरू व्हावा? पण मग हेच नीट समजून सांगा त्यांना. अहो पण तो लग्नालाच कसा बसा उभा राहिला. त्याचा चेहरा पाहिला होता ना कसा झाला होता तो. असू द्या काही फरक पडत नाही आपल्याला त्यांनी. अहो गा आपण बळ काय करायला सांगायचं आणि चिडला म्हणजे त्या नावाच्या कार्यक्रमाला पाहिलं ना कसं काय केलं ते. हे बघा त्यांना सांगा एकदा केलं ना तर नीट निभावावं लागन म्हणावं. बापू शेजार राहतो आपल्या त्यानं विश्वासानं लेख दिले आपल्या घरात. त्याची लेख सुखानं नांदली पाहिजे आपल्या घरात. बापूचं लेख देणं लागतो बरं आपण. हे मात्र खरंय. केवढा तो आनंद. हा मग आनंद तो होणारच ना. पण मला ना मी डाऊटच आला होता. तुझ्या बरोबर पळून जायला नाही बोलला ना तो. म्हणलं आता काय आईचं मन राखण्यासाठी करून आणलीये तसं मन राखण्यासाठी नांदवतो का काय. पण नाही आता त्याला 20 लाख मिळाले का पैसे आणि पोरगी आभार बापूंना परत. दिदे तर लई मोठी गुड न्यूज आहे बघ. आता एक काम कर जा आणि तुझ्या त्या खवट थेरडीला जाऊन सांग ही न्यूज. मिनी नाही ना ग तेच तर नाही करायचं आपल्याला. म्हणजे आपण तुझ्या सासूबात काहीच नाही सांगायचं. हिरडी आहे ना तिला तिच्या पोराला कसं वळवायचं ना बरोबर कळतं. आपल्यामुळे जर का तिला भनक लागली ना हा नांदवणार नाहीये तर ती काहीतरी काड्या घाल. मग आपण काय करायचं? चाललंय तसं चालू दे काहीच नाही बोलायचं तोंडाला कुठू. मग काय धब्बी या घराच्या बाहेर जाईपर्यंत असंच वाट बघत बसायचे का? नाही नाही असं कसं. अगं आपण 20 लाख द्यायला मदत करायची. एकदा का ते ढोल पार्सल त्या पोस्टमनच्या पेटीत गेलं ना कशी बोलते ग त्या ढोलीला. मग काय का मग कोण अडवणार आहे तुला अभिमन्यूशी लग्न करण्यापासून. दिदे मैं बरोबर एक डान्स करतेस का? सौलतिका अभिमन्यू जागीरदार. जागीरदार कुटुंबात तुमचं स्वागत आहे. देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं आपलं लग्न झालंय आणि मी ते मान्य केलं. हे बाय मी तुला आधीच सांगितलं होतं मी ना तुला प्रेम देऊ शकतो ना बायकोचं स्थान. आपल्यात काही नातं असणार नाही. मी तुझं अस्तित्वच मान्य नाही करत. आपल्यात आता एकच नाही अंतर. ज्या दिवशी माझ्या हातात पैसे येतील त्या दिवशी बापूंचे पैसे आणि त्यांचे लेख दोन्ही साभार परत करणार. त्यानंतर त्यांच्या पैशाचं आणि त्यांच्या लेखीचं काय करायचं ते बघतील. माझा काही संबंध नाही.
मला वाटलं मी बापूंचा जीव वाचवला, पण नाही. मी बापूंचा आजचं मरण उद्यावर ढकललं. खरंच जर याने पैसे आणि मला परत नेऊन सोडलं तर बापूंची अवस्था काय होईल? मला माफ करा बापू. याच्या मनात असं काहीतरी असेल, मला खरंच नव्हतं माहित. चिडीला पेटलाय तो. हे तो करणार बापू. तुमचं स्वप्न तर पूर्ण झालं, पण ते मोडण्याची डेडलाईन बी ठरली आहे. काय माणूस आहे का ट्रॅक्टर? घोर तो का काय चेष्टा करीतो? बिना मशनीचा बी कान ठळ्या बसू राहिल्या. उठवा त्यांना. तुम्ही कामावर गेल्यावर कोण उठवणार? उठवा. नाथा, अरे बघ बाबा त्याला. अरे काय कामधंद्याला जायचं असेल ना. सज्जनराव, काय ध्यान आहे बाया? सज्जनराव, सज्जनराव, उठा उठा, सकाळ झाली. माझ्या लग्नाची वेळ झाली. बापू का तोडलं माझं स्वप्न? स्वप्नात माझं लग्न चाललं होतं ना, अहो मोडलं ना ते. परत मोडलं? दुष्ट आहात तुम्ही, दुष्ट. एक नंबरचे दुष्ट आहात. माझ्यासाठी आणलंय का चहा? नाही, आजीचा आहे बिन साखरेचा. घ्या आजी. नाही नको, मी ब्रश केल्याशिवाय काही खात पित नाही ना. ब्रश आहे का तुमच्याकडे? नाही, त्याचं काय झालं, मी सोबत काहीच आणलं नाही ना, असंच धावत पळत आलो इथं. सुरे, ब्रश दे की त्यांना. देते. मिळालं मिळालं. माझ्या या घराशी खूप जुने ऋणानुबंध आहे, पण आता नातं बदललंय. प्रेम, आपुलकी तीच. मी माझ्या कुवतीनुसार या घराला आनंद देण्याचा प्रयत्न करेन. माझी सून म्हणून जी काही कर्तव्य आहेत ती सगळी नीटपणे पार पाडता येऊ दे मला. हवा येतात का नाही? हा, येतात ना, येतात. आले पा. काय झालं आप्पा, बोलवलं? जरा बोलायचं होतं. तू काय आली इकडे? तुम्ही बोलवलात ना. मी फक्त आमच्या फॅमिलीलाच बोलवलंय. अहो असं काय बोलताय आत्याबाई? आता ती पण तुमच्या फॅमिलीची फॅमिलीच आहे ना. अगं पण मला फॅमिलीची फॅमिली नकोय आता.
मला फक्त जहागीरदारांचीच फॅमिली पाहिजे आहे, कळते का काही? ए माय, जाय तू बाहेर जाय, जाय. काही एवढं महत्वाचं बोलायचं होतं? यापा काल जे घडलं त्याचा आपण कधी बी विचार केलेला नव्हता. कदाचित देवाच्या मनातच असं असेल म्हणून तसं घडलं असेल असा विचार करायचा आणि पुढे निघायचं. नाही बघा आशू, तुमच्या भावाला तुम्ही चांगलं ओळखीता. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी अशी सवय आहे त्यांची. बघितलं ना काल दिवसभर कसे थोपाडावर 12 वाजेल होते त्यांच्या. आता त्यांच्या मनाविरुद्धच झालंय म्हणल्यावर ते तरी काय करणार म्हणा. त्याला काय करायचं ते करू द्या, पण फॅमिली म्हणून आपली बी काही जबाबदारी आहे का नाही? हा, लती बी जरा गपगपच आहे, तिला बी जरा अवघडच वाटत असेल. आता ज्या 2 पोरांचं पटत नाही ते एकाच घरात आलेत म्हणल्यानंतर काय व्हावं. म्हणूनच आपल्याला जास्त जबाबदारीने वागायला पाहिजे. हो आशू, तुमच्याशी बोलतोय मी. स्वतःच्या संसाराकडे तर जास्त लक्ष द्यायला वेळ भेटला नाही तुम्हाला. निदान भावाचा संसार कसा सुरळीत होईल ह्याचा विचार करा आणि तसं वागा. आणि सुनबाई, एवढ्या तेवढ्यावरनं वाद घालणं जरा बंदच करा. नवीन सुनबाईनं जरा सांभाळून घ्या. नवीन आहेत त्या घरात. ती कसली नवीन? ती तर माझ्या आधीपासून येते ना या घरात. हे मी लतीला सांभाळून घेणं जमणार आहे की नाही तेवढं बोल भाई. लतीला सांभाळून घेणं जमणार आहे की नाही तेवढं बोल भाई. हा म्हणजे आता त्यांचं पटो ना पटो, पण हाय तर शेवटी माझी धाकली जाऊ ना. मी घेईल सांभाळून घेईल. हे बघा, बापूनी आधी आपल्याला विश्वासानं पैसे दिले आणि नंतर लेख. बापूची लेख आपल्या घरात सुखानं नांदली पाहिजे. ध्यानात ठेवा सगळ्यांनी. या दोन्ही घरांना सुखी करण्यासाठी मला शक्ती दे. अभ्याला माझ्याबरोबर संसार करायचा नाही. आमच्या नात्याचं भविष्य काय आहे हे मला नाही माहीत, ते तूच ठरव. पण दोन्ही कुटुंबांच्या हितासाठी जे योग्य आहे ते करण्याचं बळ मला दे. पण माफ करा. बापू, अहो काय आहे? अहो पोहे खाल्ले नाही तुम्ही? गार होतील ना, खाऊन घ्या. हा खातो खातो 10 मिनिटापासून हेच ऐकते मी. खाऊन घ्या बरं आधी तुम्ही. खातो ग. ए सॉरी सॉरी सॉरी, ऐक ना, तिकडं लतीचा काही फोन बिन झाला का ग तुझा? नाही ना बापू, पण तुम्ही करू नका. उगा सकाळ सकाळ त्रास नको तिला. आणि तुम्ही बसा बरं, बसा. हे घ्या पोहे, खाऊन घ्या. मला माहितीये बापू, लतीशी बोलल्याशिवाय काही घास जाणार नाही तुम्हाला, हो ना? सुरे, तिकडे सगळं ठीक असेल ना ग? अरे नाथा, कशाला एवढी काळजी करीतो? जीवापेक्षा जास्त जपतील तिला. शेजारीच तर गेलीये. ओ सज्जनराव, तिकडे काय करून राहिले? या की इकडं, गरम गरम पोहे आहेत, या. नाही नको, उन्हातच बसतो जरा. विटॅमिन डी सत्व खातो. ओ सज्जनराव, या की पोहे खायला. नाही, मी व्यायाम केल्याशिवाय काहीच खात नाही ना.
लतिका, लत्तू. सज्जनराव, ओ सज्जनराव, 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 ओ सज्जनराव, सज्जनराव. आला आला, फोन आला. आला फोन आला, लतीचा फोन आला. त्यानं मला त्यानं. बापू त्यांना सांगू नका माझा फोन आहे. हा हा. अहो फोन आलाय ना लतीचा, मग द्या ना मला. नाही ते हॅलो बापू तुम्ही बाजूला येऊन बोला. हॅलो हॅलो. हा आवाज नाही येते. हॅलो. हा बोल बाळे, आता कशी आहे तू? बापू तर नंतर बोलू, आधी मला सांगा सज्जनराव आपल्या घरी काय करतायत? त्यानं ते राहायला आले ना काल इकडं, म्हणून तुम्ही ठेवून घेतलं त्यांना आपल्या घरी. बापू प्लीज तुम्ही सांगा त्यांना, जा म्हणावं त्यांच्या घरी. अगं ऐकत नाहीत ना ते. नाही समजावलं त्यांना. त्यांचे आई वडील पण येऊन गेले काल. बापू बरं दिसतं का असं? ते मला शुक शुक करून बोलावताय. नाही नाही, काय बी करा पण त्यांना त्यांच्या घरी पाठवा. अगं असं त्यांना जा म्हणून कसं सांगायचं? बापू तुम्ही लय साधे सरळ आहात. अहो पण सगळे असे नसतात ना. तुम्ही चांगुलपणा म्हणून त्यांना मदत करायला जाल आणि सगळंच तुमच्यावर उलटल. उगा काय बी बोलतील ते तुम्हाला. बापू माझं लग्न मोडलं, आता आपला आणि त्यांचा संबंध संपला. तुम्ही कायला ठेवून घेताय त्यांना घरी? बापू काय बी करा पण प्लीज त्यांना त्यांच्या घरी पाठवा, प्लीज. बरं पण मी बोलतो तुझ्याशी नंतर. सज्जनराव, आपलं तिचं लग्न झालंय आता. हे असं बरं दिसतं का सांगा बरं? कशाला उगाच आपलं हास्य करून घ्यायचं ना लोकांसमोर? मग काय करू मी? तुम्ही तुमच्या घरी जा बरं. तुमच्या घरचे वाट बघत असतील ना. बापू तुम्ही मला जा म्हणले, एवढं जड झालोय का मी तुम्हाला? मला हाकलून देते का तुम्ही? अहो जेव्हा तुमचा जावई होणार होतो तेव्हा तुम्ही मला इथं ठेव का तिथं ठेव, तिथं ठेव का इथं ठेव करत होतात, आणि आता मला हाकलून देते का? नाही नाही नाही, अहो हे सगळं ऐकण्याआधी मी मेलो का नाही? बापू तुम्ही माझा अपमान करते बघा, लक्षात ठेवा. बापू मी जातो इथून, पण पुढं काही माझं झालं ना तर ते पाप तुमच्या माती लागल, लक्षात ठेवा. माझ्या पप्पांचा राग तुम्ही माझ्यावर काढताय, लक्षात ठेवा. हे बघा तो आहे ना, तो वरून बघतोय. हा आई ग, गोड दिसतंय सगळंच. मामी नाश्ता करणार का? शिरा केलाय, गरम गरम आहे तर खाऊन घ्या लगेच. हेच मला तुझं लय आवडतं बघ. न सांगता गोडाचं बनवलंस, नाही ते इथे आहेत दुसरे ज्यांना सांगावं लागतं बाई गोड कर काहीतरी. लते, हा जो तुझा गुण आहे ना, एखादी गोष्ट न सांगताच करायचा, तो गुण दिसतच नाही ग कोणाला. जाऊ द्या ना मामी. बरं आब्याला नाश्ता नेऊन दे, कामाला जायचंय त्याला. तुम्ही देता का त्याला? मी आशू दादाला देते. बरं आहे ना ग सगळं? हो, पहिल्याच दिवशी भांडला का ग आब्या तुझ्याशी? नाही, तो कायला भांडेल? नक्की ना? हो, तुम्ही काळजी नका करू.
ओ सज्जनराव, अब रागावू नका अशी. आपल्यामध्ये काही राग नाहीये. जे काही झालं गेलं ना ते आम्ही बी विसरून गेलो. बापू तुम्ही हाकलून देते ना मला घरातून. अरे बाबा, घरचे लोक काळजी करत असतील, असं बरं नाही दिसत. आधी तू आमच्या गावात आमचा जावाई म्हणून फिरला आणि आता जर इथं असा राहिला तर लोक विचारतील ना इथं का राहतो म्हणून. विचारू दे लोकांना, मी नाही घाबरत. मी सगळ्या जगाला ओरडून सांगेन मी लतिकावर प्रेम करतो. शिरपतरावांचा फोन. मेलो 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 मी आता मेलो. तुम्ही बोला, तुम्ही बोला. बोल. हा बोला की शिरपतराव. हा पाठवतो. नाही तुम्ही काय बी काळजी करू नका, सुखरूप येतील. हा सज्जनराव, तुमच्या घरची काळजी करतायत तुमची. ज्यावेळी समजून घेतील तुम्हाला ते. आणि कुठला बी राग मनामध्ये ठेवू नका. तुम्हाला पाहिजे तर परत या. नक्की परत येऊ ना. कधी बी या, कधी बी जा, घर तुमचंच आहे. आणि तुम्ही काय परकेत का आम्हाला? परका नाही आहे ना मी. नाही मग राहतो ना मी इथंच. नाही आत्ता नाही. आत्ता तुम्ही जा, त्यांच्याशी बोला, ते काय म्हणताय ते पहा, आणि मग या हवं तर. खरं बोलताय ना तुम्ही. हा जातो, पण कायमच जाणार नाही सांगून ठेवतोय. हा अरे बाबा, हा मी रिक्षा आणते. बापू विसरू नका बापू मला. मी घरी पोहोचल्यावर तुम्हाला फोन करेन. बोलाल ना माझ्याशी. वय तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच आधार नाही हो मला. हा सज्जनराव, मी आहे ना, तुम्ही नका काळजी करू. असू दे. आई माझ्यावर लक्ष ठेवाल ना आई. तुम्ही इथं जेवढ्या प्रेमाने मला खायला घातलं ना, तेवढ्या प्रेमानं माझ्या सख्या आईने सुद्धा मला खायला घातलं नाही. आजी आजी असंच तुमच्या प्रेमाचा हात माझ्या डोक्यावर राहू द्या. आली रिक्षा आली. आली का? सुरू ताई, तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीपेक्षा जास्त आहेस. माझी बहीण नव्हतीच, वैरीण होती माझी, वैरीण. तू माझ्या पाठीशी उभी राहशील ना माझ्या मोठ्या बहिणीसारखी. पण मी लहान आहे तुमच्यापेक्षा. अगं पण लतीची मोठी बहीण म्हणजे माझी सुद्धा मोठी बहीणच झाली ना. हा ये तुम्ही. भाऊजी एवढ्या लवकर निघाले का मग? अहो मग खाऊन तसा. पोट भरलंय माझं लग्न करून. अभ्या, आशू, भाऊजी गेले ना आताच. कुठं? का मग आत्ता? हा, आणि मग नाश्ता? लग्न करून पोट भरलं म्हणले.
मी घेऊ का? ओ कामिनी ताई, पाहुणे तुम्ही निघाल वाटतं. जावं तर लागल ना, नोकरी आहे ना माझी. संजयराव कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं बरं का माझ्या. पण तुम्ही इथलं काही कमी जास्त झालं तर कळवायचं बरं का. टेन्शन घेऊ नका. आणि माझ्याने तुमच्या दुश्मनावर लक्ष ठेवा. कोण? लती आहे ना होय. हा, त्यांची फ्रेंडशिप नाही झाली पाहिजे. काय होणार? हा तुमचं कॅज्युअल अप्रोच आहे ना, आपल्याला मागात पाडल ना. त्यांचं लग्न मोडलं पाहिजे, जरा डोकं लावा. हो हो सज्जनराव, त्यांचं लग्न तर मोडणार, नका काळजी करू. हा. आणि काळजी घ्या थँक्यू. माझ्या लतीची. आणि तिचे चोरून चोरून फोटो काढायचे बरं का, आणि लगेच मला पाठवायची. मंगळसूत्र घातल्यावर किती सुंदर दिसते ती. माझ्या नावाचं मंगळसूत्र घालणार होती ती, पण तो अभिनम्य. दे येतो मी. हा, बाय बाय. होईल ते, तू म्हणल्याप्रमाणे त्यांना रवाना केलंय. तू आता नको काळजी करू. खरं सांगू ते, तुला तिकडे जाऊन एकच रात्र झाली, पण असं वाटतं की लय वर्ष झाली. हो बापू, इथंच तर आहे मी. ठीक आहे ना सगळं? हो. आणि आभ्या? तो बी ठीक आहे. तुझ्याशी गोळ्या घेतल्यात का तुम्ही बापू? दिलं की तुझ्या आईनं? आई कशी आहे? देतो तिला. हो लतीची आई आली. लतीचा फोन आहे पा. हॅलो लती, कशी आहे बाळा तू? मी बरी आहे. तू कशी आहे? मी बरीच आहे ना. तुझे बापू चाललेत आज कामाला. कोणी विचारलं तर सांगन त्यांना. झालं लतीचं, तिथं बाजूच्याच घरात दिले. आणि जावई इंजिनियर आहे माझा, इंजिनियर. हा थांब, आजी बोलते बघ. आलं ते बरं आहे ना सगळं तिकडं? हो आजी. आणि आब्या तो बी चांगला आहे. तुझ्याशी नीट वागतो का? लोकाला वाईट वागल. बरे ये मग. हा, सवड मिळाली का? नामीन नाही विचारते. आजी इकडे दे दे. ए गब्दुल्ले, काय मग कसा होता पहिला दिस? सायडे, आपण ना भेटल्यावर बोलू. अगं बापूंचा फोन आहे ना, त्यांना जायचंय लगेच. हा बाय. काळजी घे सगळ्यांची. हा, तू तर अगदी 7 समुद्र पारच गेली ना. घेईन ग मी. हा ठेवते, चल घ्या. न खाताच गेलं पोरग. त्याला डबा नेऊन देते का? राम राम पांडू भाऊ. राम राम बापू. राम 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 राम. बाकी लेकीचं कल्याण झालं. आपाच्याच घरात दिली ना? होय होय, आपाच्याकडे त्याची कृपा आहे. हो खरे. येऊ का? हो. राम राम बापू. राम 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 राम. बाबूराव, बरं का, बातमी कळाली लतिकाच्या लग्नाची. होय होय. 2-3 वर्ष फिरले तुम्ही. हा ना. पण झालं एकदाच. हे बाकी बरं झालं, पोरगी शेजारीच गेली. होय होय. सगळं इतकं घाई ठरलं ना. हो चालायचंच मग काय. बरं चला येऊ का? या, या, या. चालेल, या. राम राम. राम 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 राम. कामाकडे लक्ष द्या.
तू काय करते इथं? डबा. तू काय आणला? मला काही हौस नाहीये, मामींनी सांगितलं. तिथे येत जाऊ नको साईटवर. मग तू निघताना तुझ्या आईला सांगत जात जा आणि खाऊन बी जा. त्यांनी जर मला सांगितलं ना तर मला यावं लागणार. नाही खाणार मी हा डबा. का? माझी मर्जी. नाही खायचं तर नाही खायचा, संपला विषय. माझा रगन्नावर कायला काढतो रे? अन्नाचा का अपमान? माणसांचा करतोस ना, ते लई झालं. माणसांनी वाटेत येऊ नये मग माझ्या. कुणी बी वाटत आलं नाही तुझ्या. डबा उचल आणि घरी जा. मामींनी विचारलं तर काय सांगू? साईटवर नाहीये म्हणून सांग. कुठं गेला? नाही म्हणजे मामी विचारतील की अभ्या कुठं गेला, मग काय सांगू? मसनात गेला म्हणून सांग. मी असं नाही म्हणू शकत. मग एक काम कर ना, जाता तर तूच खा डबा आणि सांग जेवला म्हणून अभय. मी खोटं बोलू नाही शकत मामींशी. मी तुझ्या हातचं नाही खाऊ शकत. पण मी नाही केलंय. मामींची खोटं नाही बोलू शकत. मामीच्या पोराशी बोलू शकते का? मोठ्यांशी कसं खोटं बोलणार ना? मी मोठाच आहे. 2 वर्षांनी फक्त, त्यानं काय नाही होत. बाई तो वाद घालू नको. बघतायत माणसं. डबा घेऊन घरी जा. हे पाय, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. फेकू नको. मस्तीने आले अन्न फेकायला. संस्कार द्यायचे माझ्यावर. खा मग. तुझ्या हातचं नाही खाणार. अन्न फेकणार नाही, माझ्या हातचं खाणार नाही, मग काय करणार तू? बघतो ना मी काय करायचं ते. हं? तू डबा उचलून जा. येत जाऊ नको आणि इथं. मामींना सांग पाठवू नको. सांगतो. झालं तुझं? डबा घे आणि निघ आता. हे पाय, तसं हे काय फार टिकणार नाहीच आहे आपलं. लई सून सून म्हणून मिरवू नको. जितक्या कमी लोकांना कळलं तेवढंच बरं आहे. तोंडावर पडशील नाही तर तुटल्यावर. तुझ्यासाठी सांगतोय. मुलगी आहे तू. तुला जे करायचंय ना ते तू कर. बोलण्यातला ॲटिट्यूड कमी करा तू. इगो कमी कर ना. एक दिवस तुझा इगोच तुझा घात कर. भांडायला आले का तू इथं? डबा द्यायला आलते, भांडण तू काढलीस. जा तू. डबा खा, अन्न वाया नको घालू. शिरप्या, इकडे रे. का हो सर? अरे लय बुक करत होता ना तू. काय जा? हो सर. अहो वहिनीची ओळख करून द्या ना राव मायवाली. कामधंदे नाही तुम्हाला? मटेरियल उतरून घ्या, निघा. निघा आता. डबा तू यांना दिला, मग आता तू काय खाणार? खाणं एवढंच एम नाही माझं. मग काय एम आहे तुझं? लोकांचा अपमान करणं? एवढं फालतू एम ठेवत नाही मी. आता एम एकच, कुणाचं काही बी ऋण ठेवायचं नाही. जे घेतले ते साभार परत करायचं.